नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन ओनली खाकी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आजच म्हणजे दिनांक 19 नोव्हेंबर 2021 रोजी पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई या पदासाठी लेखी पेपर घेण्यात आला आहे. त्याचे आपण विश्लेषण करणार आहोत व आज किती प्रश्न चुकीचे होते हे बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सुरुवात आपण गणित व बुद्धिमत्ता या प्रश्नांपासून करूया. हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांचा आजचा झालेला सी सेटचा पेपर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा. आता इथे विचारलं आहे की 100 ते 300 पर्यंत 13ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत. तर याची आपण सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण काय करायचं, 300ला सर्वात प्रथम आपण 300ला 13ने भागूया. 300ला 13ने भागणं असल्यास पूर्ण भाग कितीने जाईल, 13 दुणे 26 उरले 4 शून्य, 13 त्रिक 39, म्हणजे 300 पर्यंत अशा 23 संख्या आहेत. पण आपल्याला 100 ते 300 विचारलं आहे, म्हणून आता आपण 100 पर्यंत किती संख्या आहेत ज्या 13ने भाग जातील ते बघणार आहोत. तर 13 × 91, म्हणजे अशा 7 संख्या आहेत 100 पर्यंत ज्याला 13ने भाग जातो. तर 100 ते 300 पर्यंत 13ने भाग जाणाऱ्या संख्या किती येतील. सिंपल आहे, आपण 23 + 7 करूया. 23 + 7 किती, व्हेरी गुड, 23 + 7 16, म्हणजे अशा टोटल 16 संख्या आहेत. म्हणून आपल्या याचं उत्तर असणार आहे 2 16. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. आता इथे हा वयवारीतला प्रश्न आहे. प्रश्न वाचूया. वडील व मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 72 येते, तर वडिलांचे वय किती. चला आता आपल्याला वडील आणि मुलगी यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे, तर आपण लिहूया. हे आहेत वडील आणि मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे आपल्याला 5:3 आणि त्यांच्या वयाची बेरीज येते 72. तर आता बघा, आपण डायरेक्ट रेशोची इथे बेरीज करूया. 5 आणि 3 8, आणि आपल्याला दिले रेशोमध्ये 8 बरोबर वयातील बेरीज आहे 72. तर 8 म्हणजे 72, तर 1 म्हणजे येणार आपले किती, 8 9 72 9. आता आपल्याला विचारलेलं आहे इथे वडिलांचे वय किती. तर आपण 1 म्हणजे 9, तर वडिलांचा रेशो आहे 5, तर 5 म्हणजे किती, आपण डायरेक्ट 5ला 9ने गुणणार. मग 5 9 5 45. व्हेरी गुड. मग 5 आणि 9 यांचा गुणाकार केल्यास आपल्याला डायरेक्ट मिळणार 45. वडिलांचे वय आहे 45 आणि हे आहे आपले उत्तर, पर्याय क्रमांक 4. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न गणितातला प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. हा रिझनिंगचा प्रश्न आहे. प्रश्न दिलेला आपल्याला की नॉट या शब्दामधील कोणत्या 2 अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होतील. तर बघा, नॉट हा आपला शब्द दिलेला आहे आपल्याला. नॉट, तर नॉटमध्ये 3 अक्षर आहेत, एन ओ आणि टी. याच्यापासून आपल्याला 2 अक्षरी शब्द बनवायचे. तर आपण पहिला एन पासून सुरू बघूया. एन पासून सुरू होणारा 2 अक्षरी शब्द पहिला बनेल एन ओ. एन टी हा अर्थपूर्ण शब्द नाही. मग आता आपण ओ पासून सुरुवात करूया. ओ पासून पहिला शब्द बनेल ओ एन ऑन. त्याच्यानंतर दुसरा ओ टी, हा पण अर्थपूर्ण आहे. त्याच्यानंतर टी पासून बघूया. टी एन अर्थपूर्ण शब्द नाही येणार. मग नंतर येणार टी एन यू. तर इंग्रजी भाषेत हे 3च शब्द असे आहेत जे अर्थपूर्ण आहेत, जे ह्या 3 अक्षरापासून आपण बनवू शकतो. म्हणून याचं उत्तर आपण डायरेक्ट 3ला मार्क करू शकतो. म्हणून प्रश्न क्रमांक 12चं उत्तर असणार आहे ऑप्शन 2 3. चला तर आता पुढचा प्रश्न बघूया. तर प्रश्न क्रमांक 20 बघा मित्रांनो. ताशी 84 किलोमीटर वेगाने धावणारी 500 मीटर लांबीची आगगाडी 900 मीटर लांबीच्या बोगद्यास किती कालावधीत ओंडाळेल. अशा वेळेस आपल्याला काय करायचं असतं, डिस्टन्स म्हणजे जे आपल्याला अंतर दिलेलं आहे त्याची नेहमी बेरीज होते. म्हणून आता इथं आपण करणार, आपल्याला जे अंतर दिलेलं आहे, अंतर आहे 900 मीटर बोगदा आणि 500 मीटर गाडी. तर 500 मीटर गाडी अधिक 900 मीटर बोगदा म्हणजे आपलं टोटल डिस्टन्स होणार आहे, टोटल अंतर होणार आहे 1400. म्हणजे गाडीला पार करायचं अंतर असणार आहे 1400 आणि वेग दिलेला आहे आपल्याला 84 किलोमीटर पर आवरमध्ये वेग असणार आहे. हा ताशी किलोमीटरमध्ये वेग दिलेला आहे आणि आपल्याला उत्तर सगळे सेकंडमध्ये दिसत आहेत. त्यामुळे आता आपण आपले सर्व जो दिलेला आपल्याला डाटा आहे तो आपण मीटर आणि सेकंडमध्ये कन्वर्ट करूया. तर बघा, आपल्याला 1400 ऑलरेडी
जे डिस्टन्स आलं आहे ते मीटरमध्ये आले आणि जो वेग आहे तो 84 आहे. त्याला आपण मीटर पर सेकंडमध्ये करण्यासाठी 5/18ने गुणणार. आता आपल्याला वेग माहिती आहे आणि आपल्याला डिस्टन्स माहिती आहे, तर आपल्याला डायरेक्ट काढता येईल टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन वेलोसिटी, म्हणजेच वेळ इज इक्वल टू अंतर भागिले वेग. तर आता बघा इथं अंतर आपल्याला किती दिलेलं आहे, 1400 भागिले 84 गुणिले 5/18. आता हे आपल्याला सोडवायचं आहे, तर आपण सोडूया. तर बघा सर्वात पहिला आपण इथे बघा काय काय कट होतं. आता 14चा पाडा बघितलं तर 14 सक 84 डायरेक्ट कट झालेला आहे. साहित्रिक 18. आता हे जे 5 आहेत ते खालीच राहणार, इथे वरती उरलेत 100, हे 3 वरती गेले म्हणजे झाले 300. 300 भागिले 5 म्हणजेच किती, 60. किंवा इथे आपण डायरेक्ट 5चे इथे कट केल्यास 20 उरणार आणि हे 3 वरती जाऊन गुणिले होणार, त्यामुळे 20 त्रिक 60. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 60 सेकंड. जर फास्ट होत असेल, कोणाला काही कळत नसेल तर आपण कमेंटमध्ये सांगू शकतात, आपण एक अजून सिंपल व्हिडिओ याच्यावर बनवूया. तर आता हा प्रश्नाचं उत्तर आहे 60 सेकंड. 60 सेकंड म्हणजे पर्याय क्रमांक 3. तर चला मित्रांनो, आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, नेक्स्टच प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणतीही मूळ संख्या नाही, मूळ संख्या नाही असे म्हटलेले आहे याच्यात. तर आता बघा, मूळ संख्यांची आपल्याला डेफिनेशन माहिती असते. मूळ संख्या आपण कोणाला म्हणतो, ज्या संख्येला ती संख्या व 1 सोडून इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही. तर बघा 6ला 2 आणि 3ने भाग जातो, 7ला कशानेच मूळ संख्या नाही विचारलं. ओके, म्हणजे 6ला 2 आणि 3ने भाग जातो म्हणून याचं उत्तर 6 असणार आहे, कारण 7, 2 आणि 3 ह्या मूळ संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, लगेच पुढचाच प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. 5 गुणिले 5 अधिक 5 भागिले 5 अधिक कंसात 5 वजा 5. तर आता याचं आपल्याला ट्रिक असते, असे प्रश्न अंकगणित सोडवण्यासाठी ते ट्रिक आहे. मी ते ट्रिक लिहितो, ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. कंचा भागू बेवडा ही ट्रिक आहे सोडवण्यासाठी, अंकगणित सोडवण्यासाठी. कंचा भागू बेवडा, क वरून कंस, चा वरून चा, भा वरून भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी आणि हा ट्रिक बनवण्यासाठी लावलेला आहे. तर बघा आता आपली ही ट्रिक झालेली आहे. आता आपण डायरेक्ट प्रश्न क्रमांक सोडवूया. प्रश्न क्रमांक 22. सर्वात आधी हा ब्रॅकेट जो कंस दिलेला आहे तो सुटेल, म्हणजे 5 वजा 5 0, म्हणजे इथे आपण लिहूया 5 गुणिले 5 अधिक 5 भागिले 5 अधिक 5 वजा 5. सर्वात आधी आपण कंस सोडवणार म्हणून इथे 0 येणार. नंतर आपण भागाकार सोडवणार आहोत म्हणून इथे 5 भागिले 5 1 येणार आणि 5 गुणिले 5 इथे 25 येणार. 25 अधिक 1, मग याचं उत्तर काय येणार, 26. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. सॉरी, पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 23. एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे, दोन्ही संख्यांची बेरीज 120 असल्यास पहिली संख्या कोणती. ठीक आहे, आता आपल्याला इथे काय दिलं आहे, एक संख्या दिली आहे आणि दुसरी संख्या तिच्या 3 पट आहे, बरोबर. ही आपली पहिली संख्या, समजा आपण हिला n1 घेतलं तर हिला n2 घेऊया, दुसरी संख्या हिच्या 3 पट आहे आणि आपल्याला दिलेलं आहे की दोन्ही संख्यांची बेरीज 120 आहे. मग आपण परत इथं तेच करूया, बेरीज केली रेशोची, आपली बेरीज झाली 4 आणि आपल्याला बेरीज अंकात सांगितलेले आहे 120. तर पहिली संख्या कोणती, म्हणजेच जर 4 बरोबर 120 तर 1 बरोबर काय येणार, 30. म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. नेक्स्ट प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. दसादसे 5% दराने 3 वर्षांसाठी 1500 रुपयांचे सरळ व्याज किती होईल. चला आता हा प्रश्न आपण सोडूया. दसादसे 5% दराने 3 वर्षांसाठीचे आपल्याला सरळ व्याज किती, 1500 रुपयांचे सरळ व्याज किती हे विचारलेलं आहे. तर आपण सर्वात पहिला किती टक्के आपल्याला भेटले पाहिजे हे काढू. एका वर्षासाठी 5% रक्कम तुम्हाला भेटणार 1500च्या, तर 3 वर्षासाठी किती भेटेल, तर आपण डायरेक्ट करूया. बघा 5 त्रिक 15, आपले जे दशादशेचे 5% आहेत ते गुणिले आपल्याला जो कालावधी दिलेला आहे तो, यांचा गुणाकार केला म्हणजे आपल्याला 15% रक्कम ही भेटणार आहे. तर 1500चे 15% किती, कारण आपली मुद्दल आहे 1500
तिचे 15%. 15% म्हणजे असे 0 0 गेले, 15 म्हणजे 15चा वर्ग. 15चा वर्ग आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल. 15चा वर्ग आहे 225. तर 225 म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे एका चौरसाची बाजू एका चौरसाची बाजू 8.8 सेंटीमीटर लांबीची आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर येईल? चौरस बघा, चौरस म्हणजे हा चौरस असतो आणि चौरसाच्या एरियाचं सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. चौरसाचं एरियाचं सूत्र असतं बाजूचाच वर्ग. चौरसाचं एरियाचं सूत्रफळ क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. तर आपल्याला बाजू दिलेली आहे 8.8 सेंटीमीटर. तर 8.8 सेंटीमीटरचा आपण डायरेक्ट वर्ग करूया. तर बघा, वर्ग करण्याची ट्रिक आहे. 8 × 8 64 असे लिहायचे. 8 × 8चा वर्ग 64. आता इथे बघा, 8 × 8 64. 64च्या दुप्पट 128. तर इथे 128 लिहिताना असे लिहायचे. तर याचं उत्तर येणार 4. 14चं 1 हातच्याला 4 6 7. तर याचं उत्तर असणार आहे 77 44. पण इथे आपल्याला दशांश चिन्हामध्ये आहे. तर आता इथे आपण बघूया दशांश चिन्ह आपलं कुठे जाईल. तर आपल्याला बघा, एक संख्येनंतर दशांश चिन्ह नंतर एकच संख्या आलेली आहे, म्हणून इथे गुणाकार केला आहे आपण, वर्ग केलेला आहे, म्हणून 2 संख्यांच्या आधी दशांश चिन्ह येणार. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 77.44. तर 77.44 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. आपण फक्त मराठी आणि गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण मराठी आणि जी केचे सर्व प्रश्न बघूया. आता बघा, प्रश्न क्रमांक 32 दिलेला आहे आपल्याला की अंकमालिका आपल्याला इथे पूर्ण करायची आहे. अंकमालिका दिलेली आहे आपल्याला. पहिली संख्या आहे आपली 11, दुसरी संख्या आहे 23, तिसरी संख्या आहे 35, चौथी संख्या आहे 47 आणि पुढची संख्या आपली आहे 59. तर आपण बघूया याच्यामध्ये काय जुळते. तर बघा, 11 आणि 23 मधला आपण फरक काढला. बघा, 11 आणि 23 मध्ये कितीचा फरक आहे? 11 आणि 23 मध्ये 12चा फरक आहे. 23 आणि 35 मध्ये सुद्धा 12चा फरक आहे. 35 आणि 47 मध्ये पण 12चा फरक आहे आणि 47 आणि 59 मध्ये सुद्धा 12चा फरक आहे. तर पुढची संख्या आपल्याला 2 संख्या विचारलेल्या आहेत, तर नक्कीच 12चा फरक असणार. तर 59 अधिक 12 केले तर आपल्याला आपली पहिली संख्या मिळेल आणि जी संख्या इथे मिळेल त्याच्यामध्ये परत अधिक 12 केले तर आपल्याला आपली पुढची संख्या मिळेल. तर बघा, पहिला आपण 59 मध्ये 12 मिळवूया. 59 आणि 12 होणार आहेत 71. पहिली संख्या असणार आहे 71 आणि 71 आणि 12 म्हणजे दुसरी संख्या आपली असणार आहे 83. तर 71 आणि 83 हे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. चला मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न क्रमांक 34. लोणावळा येथे गेलेल्या 25 लोकांना एकूण खर्च 7,575 रुपये झाला, तर प्रत्येक व्यक्तीचा खर्च किती? सोपा प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. त्यामुळे डायरेक्ट आपण 75 हा टोटल खर्च आहे भागिले व्यक्ती किती आहेत 25. अशा वेळेस भागाकार सोपा असतो. 25 त्रिक 75 0 25 त्रिक 75 म्हणजे एका व्यक्तीसाठी 303 रुपयाचा खर्च आलेला आहे. म्हणून याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 303. आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 35. ओके, प्रश्न क्रमांक 33 हा रिझनिंगचा प्रश्न आहे. पहिला आपण तो बघून घेऊया. वेगळा शब्द ओळखा. आता वेगळा शब्द ओळखा इथे दिलेला आहे बीजिंग, न्यूयॉर्क, मोगादिशू आणि पॅरिस. तर आता इथे बघितल्यास आपल्याला असे निदर्शनास येईल की या ज्या सर्व जे दिलेले आहेत, आता बीजिंग म्हटलं तर चायनाची राजधानी आहे. न्यूयॉर्क म्हटलं तर न्यूयॉर्क ही कसलीच राजधानी नाही. मोगादिशू ही आफ्रिकन देश आहे, सोमालिया त्याची कॅपिटल आहे. आणि चौथा पर्याय पॅरिस ही आपल्याला सर्वांनाच माहिती आहे फ्रान्सची कॅपिटल आहे. त्याच्यामुळे न्यूयॉर्क ही कॅपिटल नाही आहे, राजधानी नाही आहे. बघा, बीजिंग चायनाची राजधानी आहे, न्यूयॉर्क हे एक महत्त्वाचं शहर आहे अमेरिकेमधलं, मोगादिशू ही राजधानी आहे, सोमालिया जो आफ्रिका खंडातील एक देश आहे, पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 न्यूयॉर्क. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 34.
34 सॉरी आपण बघितलेला आहे. प्रश्न क्रमांक 35. एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 15वा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती? ठीक, आता इथे म्हटलं की मधल्या मुलाचा क्रमांक 15 आहे. तर बघा मधल्या मुलाचा क्रमांक 15 आहे, तर इकडे 14 मुले आहेत, इकडे पण 14 मुले आहेत आणि त्याचा क्रमांक 15 असणार आहे. म्हणजे एकूण मुले किती झाली? 14 दुणे 28 आणि तो मुलगा 29, अशी टोटल असणार आहेत 29 मुले. त्यामुळे 29 मुले आहे आपलं उत्तर असणार आहे. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे की एक दोरी 7 ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील? अतिशय सोपा प्रश्न बघा. एक दोरी जर आपण एका ठिकाणी कापली तर 2 तुकडे होता, म्हणजे एक तुकडा जास्त होतो. तशीच ती दोरी जर 7 ठिकाणी कापली तर तिचे टोटल तुकडे होणार आहेत 8. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न बघूया रिझनिंगचा किंवा गणिताचा. प्रश्न क्रमांक 37. प्रश्न क्रमांक 37 बघा आता. 7, 11, 13, 17, 19 आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे ही मालिकाच इथे आपल्याला परत पूर्ण करायची आहे. तर बघा 7, 11, 13, 17 आणि 19. आता इथे बघितल्यास आपल्याला निदर्शन असेल की इथे सर्व ह्या मूळ संख्या दिसत आहेत. 7 ही सुद्धा मूळ संख्या आहे, 11 ही मूळ संख्या आहे, 13, 17, 19 ह्या सर्व मूळ संख्या आहेत. तर 19 नंतर येणारी मूळ संख्या कोणती? 19 नंतर पहिली विषम संख्या येते 21, ते उत्तर नाही. 23 ही मूळ संख्या आहे, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. कारण ह्या सर्व मूळ संख्या आहेत, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 23. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आता. आतापर्यंत जे प्रश्न आले त्यामुळे असं कळतं की पेपर हा सोपा आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 44 वा प्रश्न बघूया. हा प्रश्न देखील गणिताचा आहे. 1 हेक्टर म्हणजे किती एकर हे डायरेक्ट विचारलेलं आहे. तर 1 हेक्टर बरोबर असते 2.5 एकर. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. कारण 40 गुंठे म्हणजे 1 एकर होतो आणि 100 गुंठे म्हणजे 1 हेक्टर होतो. आणि 40 गुंठे म्हणून 2.5 एकर हे बरोबर उत्तर आहे. तर आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न क्रमांक 45. 4913 या घनसंख्येचे घनमूळ किती आहे? तर याचं घनमूळ डायरेक्ट आपण काढू शकतो मित्रांनो. याचं घनमूळ आहे 13. जर तुम्ही घन पाठ केलेले असतील तर याचं डायरेक्ट उत्तर आपण काढू शकतो. 17. कारण घणांमध्ये आपल्याला एकक स्थान बघणं महत्त्वाचं असतं. नेहमी फक्त एकक स्थान जरी लक्षात ठेवलं. आता आपल्याला 7चा घन माहिती असेल. 7चा घन आहे 343. जर 7चा घन करत असतात तर एकक स्थानी 3 अंक येतो, म्हणून 17चा जेव्हा घन होणार तेव्हा एकक स्थानी 3 अंक येणार. घाई झाली पहिला. 13 उत्तर नाहीये, 17 उत्तर असणार आहे याचं. चला पुढचा प्रश्न आता बघूया आपण काय आहे. पुढचा प्रश्न बघा. 49 भागिले 0.07 हे आपल्याला दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 46 आपण लिहूया. 49 भागिले 0.07. आता इथे सर्वांना कन्फ्युजन होऊ शकतं की नक्की कुठे द्यायचं, तर आपण सिम्पलमध्ये करणार आहोत. 0.07ला आपण लिहूया 49 भागिले 7/100. मग हा 100 वरती जाणार, म्हणजेच आपलं उत्तर होणार आहे 49 वर 2 शून्य भागिले 7. आता इथे सगळ्यांनाच माहिती आहे 7 7 49, त्यामुळे आता उत्तर काय येणार आहे आपलं 700. बरोबर, त्यामुळे 700 हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. 8, 12 व 15 यांचा लसावी किती? अत्यंत सोपा प्रश्न डायरेक्ट विचारला गेलेला आहे. 8, 15 व 12. तर आपण अशा वेळी सर्वात मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा. 15 × 15 15 30 15 45 15 चौक 60. तर 60 बघा 12ने भाग जातो पण 8ने भाग नाही जात, त्यामुळे 120 ही जी संख्या आहे हा यांचा लसावी असणार आहे. कारण जर पाडे म्हटले तर 12 10 20 असे, 15 8 20 असे आणि 8 15 8 20 असे, म्हणून यांचा लसावी असणार आहे 120. 120 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 48.
6 संख्यांची सरासरी 64.5 आहे. 7वी संख्या 96 असल्यास सर्व 7 संख्यांची सरासरी किती होईल? चला सुरुवात करूया मग. आपल्याला 6 संख्यांचा सरासरी दिलेली आहे. आपण डायरेक्ट लिहूया. 6 संख्यांची सरासरी आपल्याला दिली आहे 64.5. 7वी संख्या 96 असल्यास 7वी संख्या ही आपली आहे 96. ती असल्यास सरासरी आपल्याला किती होईल हे काढायचे आहे. बरोबर. आणि 7वी संख्या आपली आहे 96. बघा इथे मित्रांनो आपण डायरेक्ट 64.5 आणि 6 यांचा गुणाकार करूया. त्यांचा गुणाकार करूया आपण. 6 गुणिले 64.5. 6 पंचे 30चा 0, हातच्याला आले आहेत 3. 6 चोक 24 आणि 3 27चे 7, हातच्याला 2. 6 सकम 36 आणि 2 38. आणि 1 दशांश इथे येणार कारण दशांश चिन्हानंतर फक्त एकच संख्या आहे म्हणून गुणाकार आलेला आपला 387. आता याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की 96 मिळवले, तर याच्यामध्ये आपण 96 मिळवले तर आपल्याला उत्तर येणार आहे 483, कारण 100 मिळवून आपण डायरेक्ट 4 वजा करणार. आणि आता सांगितलं टोटल संख्या किती झाल्या, 7 संख्या झाल्या एक संख्या मिळवल्यामुळे. त्यामुळे आता आपण याला 7ने भागूया म्हणजे आपल्याला आपलं येणारं उत्तर मिळेल. तर 7ने भागले असता 7 सकम सर्वात आधी होणार 42. उरले किती, 42 आणि उरलेले आहेत 6. 6 आणि 3 63 म्हणजे 7 9 63 म्हणजे आता आपलं उत्तर आहे 69. नवीन सरासरी जी होणार आहे ती होणार आहे 69 म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. तर चला तर आता पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे एरियाचा प्रश्न, क्षेत्रफळाचा प्रश्न आहे. आपल्याला दिलं आहे की एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. तर आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ माहिती पाहिजे. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे पाय आर स्क्वेअर म्हणजेच पाय गुणिले त्रिज्याचा वर्ग. पायची व्हॅल्यू असते 22/7. आपल्याला त्रिज्या दिलेली आहे 14, तर 14 गुणिले 14 आपण असे लिहिणार आहोत म्हणजे 14चा वर्गच होतो. तर 7 दुने 14, तर इथे आपल्याला आहे 14 दुने 28 गुणिले 22. तर 28 गुणिले 22 बघा कसे करायचे, ट्रिक सांगतो इथे तुम्हाला एक. 28 गुणिले 22 करायचे तर 28चे दुप्पट लिहायचे 56. 28 गुणिले 22 गुणिले आपल्याला इथे 28 करायचे होते, तर आपण 28चे दुप्पट लिहिली 56 आणि 22चे निम्मे केले. 11 गुणिले 56 डायरेक्ट आणि 11 गुणिले 56 डायरेक्ट लिहू शकतो. आणि कोणत्याही संख्येला जेव्हा 11ने गुणायचं असते तेव्हा आपल्याला शेवटची संख्या जी असते ती लिहायची असते, पहिली संख्या इथे लिहायची आणि दोघांची बेरीज मध्ये लिहायची. दोघांची बेरीज मध्ये येते 11, तर 11चा 1 इथे लिहायचा आणि जो 1 उरतो तो इथे ॲड करायचा म्हणजे आपलं उत्तर काय होणार 616. सोप्या पद्धतीने ट्रिक आहे कोणत्याही संख्येला 11ने गुणण्यासाठी. तर आपलं उत्तर असणार आहे 616 चौरस सेंटीमीटर. चला तर आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात, तर तेच काम करण्यासाठी 15 माणसे किती दिवस घेतील? तर बघा बरोबर चिन्ह. तर बघा मित्रांनो, सिंपल फॉर्म्युला असतो M1D1 बरोबर M2D2. सर्वात आधी आपण M1 बघा, आपल्याला माणसे सांगितले 12 माणसे एक काम 20 दिवसात करतात, तर 15 माणसांना ते काम करायला किती दिवस लागतील? तर आता इथं बघा दोघांमध्ये काय कॉमन आहे, दोघांमध्ये पहिला 5 कॉमन आहे. आपण 5 आणि कट करूया. 5 त्रिक 15, 5 चोक 20 आणि ते 3 चोक 12. तर इथे 4 4 उरले, 4 चोक 16 म्हणजे आपलं उत्तर असणार आहे त्या माणसांना काम करायला लागणारे दिवस आहेत 16. 16 म्हणजे पर्याय क्रमांक 2. बघा आपल्याला पुढचा प्रश्न पण सोपा आहे. रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? सर्वांनाच माहिती असेल की हे भारतीय रिझर्व्ह बँक जे आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचे गव्हर्नर होते, म्हणजे नक्कीच हे एक अर्थशास्त्रज्ञ असतील. म्हणून याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न बघूया. रेटिना कोणत्या अवयवात आढळतो? तो रेटिना आपला हा माहिती आहे सर्वांना की आपला डोळा असतो, डोळ्यामध्ये रेटिना असतो. आपली रेटिनावर ही जी कोणतीही इमेज तयार होते ती रेटिनावर तयार होते. त्याच्यानंतर आपण सोपे प्रश्न, खूप सोपे प्रश्न दिसत आहेत. नोवाक जोकोविच हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
नोवाक जोकोविच हा एक लॉंग टेनिस प्लेयर आहे आणि हा सर्बियाचा खेळाडू आहे. आता पुढचं 58 प्रश्न क्रमांक 58 बघा की वेगळा क्रमांक ओळखा. आता म्हणजे हा प्रश्न नक्कीच रिझनिंगचा आहे, तर आपण बघूया वेगळा क्रमांक ओळखा काय उत्तर येतं याचं. ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. सॉरी, 47, 57, 77 आणि 87. तर बघा 47, 57, 77 आणि 87 हे आपले पर्याय आहेत. इथे बघितल्यास आपल्याला डायरेक्ट कळेल की बघा 47 मूळ संख्या आहे, कोणत्याच संख्येने भाग जात नाही. 57 देखील मूळ संख्या आहे नाही, बरोबर. 47 ही मूळ संख्या आहे. 57ला आपण बघा 19 त्रिक 57 भाग जातो. 77ला 11 साती 77 भाग जातो आणि 87ला जरी म्हटलं तरी 29 त्रिक 87 भाग जातो. म्हणजे फक्त 47 ही मूळ संख्या आहे. 57ला भाग जातो, 77लाही जातो आणि 87ला पण जातो. म्हणजे जर याच्यात बघितलं तर मूळ संख्या कोणती असं विचारलं असतं तरी 47 म्हणजे वेगळी संख्या, गटात न बसणारी संख्या 47, कारण 47 मूळ संख्या आहे. बाकी सर्व संख्यांना कोणत्या ना कोणत्या संख्येने भाग जातो. पुढचा प्रश्न बघूया आता. पुढचा प्रश्न आहे एक प्रश्न क्रमांक 59. एका सांकेतिक भाषेत, रिझनिंगचा प्रश्न आहे हा. एका सांकेतिक भाषेत मास्टर या हा शब्द 273190 व रिंग हा शब्द 0645 असा लिहितात, तर स्ट्रीमिंग हा शब्द कसा लिहिला जाईल? तर बघा आता आपल्याला इथे कळेल की प्रत्येक लेटरसाठी काहीतरी मॅथमॅटिक्स, आपलं जे गणिता विषयातले काही नंबर्स वापरले आहेत. जसं आर साठी बघितलं दोघे ठिकाणी तर 0 वापरलेलं आहे. तर आपण स्ट्रीमिंगसाठी डायरेक्ट लिहूया. स्ट्रीमिंग पहिला आपण शब्द लिहून घेऊ. STREAMING. सॉरी, जी इथे लास्टला लिहूया आपण. तर बघा एस साठी बघितलं तर एस साठी पहिला येणार आहे आपलं, आपण डायरेक्ट उत्तरच काढूया याचं. एस साठी सर्वात प्रथम येणार आपला इथे 3. टी साठी येणार आहे आपला 1. आता आपण पर्यायामध्ये बघू शकतो 3-1 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा गेलेला आहे, चुकीचा आहे. त्याच्यानंतर बघूया आपला STR. आर साठी मगाशीच आपण बघितलेलं 0 आहे, म्हणजे 310 आपलं उत्तरामध्ये असलं पाहिजे. त्यामुळे 312 सुद्धा गेलं आणि 317 सुद्धा गेलं. तर आपण डायरेक्ट मारू शकतो 300. जर पुढचे आकडे बघितले तर असेच येणार 9 7 2 6 4 5. तर तरी आपण एकदा चेक करूया बघा. परीक्षेमध्ये चेक करण्याची गरज नाही, पण इथे आपण बघून घेऊया बघा. ईला डायरेक्ट आपण लिहू शकतो 9. त्याच्यानंतर आहे एला बघा मास्टरमध्ये बघितलं तर ए ला आहे 7. MIN एम साठी वापरला गेलेला आहे, पहिलंच अक्षर आहे त्यामुळे 2. नंतर आपलं उरलं ING म्हणजे रिंगचे शेवटचे अक्षर 6 4 आणि 5. हे उत्तर आपलं बरोबर आहे. बघा 3 प्रश्न ऑप्शन चुकीचे काढले आपण, आपल्याला लवकर उत्तर आलं, त्यामुळे पूर्ण सॉल्व्ह करत बसण्याची गरज नव्हती. आता बघा प्रश्न क्रमांक 60. वयवारीचा परत प्रश्न आलेला आहे. संजय वयाने शंकरपेक्षा 4 दिवसांनी मोठा आहे. जर कॅलेंडरचा प्रश्न दिसतोय हा. जर शंकरचा जन्मदिवस सोमवार होता तर संजयचा जन्मदिवस कोणता? तर बघा आता आपण सुरुवात करूया. कॅलेंडरचा प्रश्न आहे हा. संजय बघा, संजय हा शंकरपेक्षा, सॉरी स्क्रीन थोडी कंजेस्टेड झाली. ओके, हां. तर आपल्याला म्हटलंय संजय वयाने शंकरपेक्षा 4 दिवसांनी मोठा आहे, म्हणजे शंकर आणि संजय. आणि आपल्याला म्हटलेलं आहे की शंकरचा जन्मदिवस सोमवारी होता. जर शंकरचा जन्मदिवस सोमवारी होता, हा 4 दिवस त्याच्यापेक्षा मोठा आहे, तर संजयचा जन्मदिवस कधी येईल? मग काय करायचं, आपल्याला 4 दिवस मागे जायचे. मग आता आपण 4 दिवस मागे जाऊया. सॉरी, मागे आपण 4 दिवस गेलो तर आपल्याला डायरेक्ट उत्तर भेटणार. आता बघा 4 दिवस तुम्ही मागे गेला तर पहिला दिवस येणार रविवार, दुसरा दिवस येणार आपला शनिवार, मग येणार शुक्रवार आणि चौथा दिवस येणार गुरुवार. म्हणजे 4 दिवस आधी जन्मला म्हणून तो वार गुरुवार असणार. आता आपण बघा 4 दिवस मोठा आहे ना, तर 4 दिवस पुढे मोजून बघायचे. बघा शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, बरोबर येते. म्हणून आपल्या याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 गुरुवार. आता पुढचा प्रश्न बघा, घड्याळाचा प्रश्न आहे. घड्याळाचा तास काटा एका तासात किती अंश फिरतो?
अतिशय सोपा प्रश्न. तास काटा एका अंशात किती फिरतो? म्हणजेच 12 ते 1 मध्ये जेव्हा आपला तास काटा जातो, जर पूर्ण आपल्याला हे फॅक्च्युअल डाटा हा डायरेक्ट माहिती पाहिजे की किती असतो. पण जरी तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कॅल्क्युलेशन सुद्धा करू शकतात. तर बघा कॅल्क्युलेशन कसं होणार. टोटल असतं आपलं घड्याळ 360 डिग्री आणि भागिले 12, कारण 12 तास असतात. 12 त्रिक 36, 30 डिग्री. पण हे सर्वांना माहितीच पाहिजे की एका तासामध्ये 30 डिग्रीच काटा नेहमी फिरतो. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा प्रश्न क्रमांक 62 की झेड हा वाय पेक्षा लहान आहे. रिझनिंगचा प्रश्न आहे बघा. तिघच जण दिलेले आहे, त्यामुळे आपण लिहूया झेड हा वाय पेक्षा लहान आहे. एक्स हा वाय पेक्षा मोठा आहे. बघा आपण अशा क्रमवारीत लिहिलेत त्यांना. झेड हा वाय पेक्षा लहान, एक्स हा वाय पेक्षा मोठा. तर तिघांमध्ये सर्वात मोठा कोण? सर्वात मोठा नक्कीच एक्स येणार, डायरेक्ट लिहू शकतो. त्यामुळे एक्स डायरेक्ट आन्सर क्लिक करूया. तर पुढचा प्रश्न आपण बघूया. जर आग्नेय दिशा उत्तर झाली व ईशान्येला पश्चिम आली तर याप्रमाणेच पूर्वेला कोणती दिशा येईल? आता याच्यासाठी आपल्याला जे 8 दिशा आहेत त्या 8 दिशा माहिती पाहिजे. तर आपण पहिला त्या 8 दिशा लिहूया. बघा आपल्या ज्या 8 दिशा असतात त्या लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे. सर्वांना मेन दिशा लक्षात राहतात. नेहमी वरती उत्तर असते. उत्तर पासून सुरू केलं तर एक कविता आहे. उई पू आ द नै प वा. बघा उत्तर, ईशान्य, पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य ह्या आपल्या दिशा असतात. पण आता याच्यात आपल्याला म्हटलं आहे की जर आग्नेय दिशा ही उत्तर झाली, बघा इथे आपली आग्नेय दिशा जर उत्तर झाली व ईशान्येला पश्चिम आली, इथे पश्चिम म्हटलेलं आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे की पूर्वेला कोणती दिशा येईल, म्हणजे इथे कोणती दिशा येईल आपल्याला हे विचारलेलं आहे. तर बघा आपण तशीच कविता जर फिरवली किंवा पश्चिम आणि उत्तर यांच्यामध्ये कोणती दिशा आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. पश्चिम आणि उत्तर यांच्यामध्ये आपली कोणती दिशा असते? वायव्य. म्हणून पूर्वला आपण डायरेक्ट लिहू शकतो वायव्य. म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 वायव्य. आता बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक आपण गणित बुद्धिमत्तेचे चला बघून घेऊया पटपट. प्रश्न क्रमांक 71 बघूया. आता याच्यात म्हटलं आहे की एक वस्तूची खरेदी किंमत 2500 रुपये व विक्री किंमत 2000 रुपये आहे. तर या व्यवहारात शेकडा तोट्याचे प्रमाण किती? चला तर सुरू करूया. आपल्याला तोटा माहिती पाहिजे. तोटा म्हणजे खरेदी किंमत वजा तोटा माहिती पाहिजे आपल्याला. खरेदी किंमत जी असते वजा विक्री किंमत भागिले खरेदी किंमत, आणि आपल्याला शेकडा तोटा विचारला म्हणून गुणिले 100. तर बघा आपल्या खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांच्यातला फरक येणार 500, आणि आपल्याला खरेदी किंमत दिलेली आहे. खरेदी किंमत आहे 2500 गुणिले 100. 0 गेले 2, 0 2 गेले 5 5 25 आणि 5 चौक 100 आणि 5 दुने 10. काहीतरी गडबड झाली इथे. हां 2 0 गेले 2 0 5 5 25, 5 खाली उरले, 5 दुने 10 आणि 1 0, म्हणजेच 20% हा टोटल झालेला तोटा आहे. 20%, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आता. 999 अधिक 999 अधिक 99 अधिक 9 अंकगणिताचा प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला बेरीज करायची नसते, डायरेक्ट पाडे म्हणायचे असतात आपले. 9 चौक 36, हातच्याला 3, 9 त्रिक 27 आणि 3, 30चा 0, हातच्याला 3, 9 2 18 आणि 3, 21चा 1, हातच्याला 2, 9 1 9 आणि 2 11. तर हे आपलं उत्तर असणार आहे 9 चौक 36. 9 चौक 36 होते इथे. 111 म्हणजेच 11,106. तर 11,106 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. तर चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 96, 60 व 72 यांचा मसावी किती? 3 संख्या दिलेल्या आहेत आपल्याला. 96, 60 आणि 72 यांचा विचारलेला आहे आपला. 72.
मी बहुतेक उत्तरच लिहिलं डायरेक्ट 72. तर बघा, बारी 8 96, बारी 25 60, बारसक 72. त्यामुळे जर पाढे पाहत असतील तर डायरेक्ट आपण मसावी लिहू शकतो की मसावी असणार आहे 12. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे की 10वीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65% मुले पास झाली, तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती? तर 120 मुलं पैकी 65% पास पास झाली, तर नापास किती टक्के झाली आहेत? 35% मुलं नापास झाले. म्हणून आपण डायरेक्ट काढूया इथे 120 चे 35%. म्हणून 120 चे 35%. 6 5 5 7 35 7 सकम 42. म्हणजे 42% मुले, सॉरी आपल्याला नंबर विचारलेला आहे, म्हणजेच 42 मुले ही नापास झालेली आहेत. पुढचा प्रश्न 23चा वर्ग विचारलेला आहे. 23चा वर्ग डायरेक्ट 23चा वर्ग आहे 529. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 82. प्रश्न क्रमांक 82 मध्ये म्हटलं आहे की सी बरोबर 27, ए बरोबर 125, तर एच बरोबर किती? तर बघा, सी हा ABCD मध्ये 3 नंबरचा अक्षर आहे आणि 3चा इथे घन घेतलेला आहे त्यांनी 27. तसंच ई हे अक्षर 5वे आहे, 5चा घन घेतलेला आहे 125. घन म्हणजे तिसरा घातांक. आणि पुढची संख्या आहे आपली एच. एच म्हणजे एचची पोझिशन आहे 8 आणि 8चा घातांक आहे 512. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न देखील रिझनिंगचाच आहे. PSVY याच्यासाठी क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि BEGK साठी लिहिलेलं आहे जर ADFJ. आता नीट बघितल्यास आपल्याला लक्षात येईल की इथे -1 झालेला आहे, इथे पण -1 आहे, इथे पण -1 आहे आणि इथे पण -1 आहे. तर इथे आपण डायरेक्ट लिहू शकतो PSVY. यांच्यासाठी आपण डायरेक्ट लिहू शकतो. बघा, P म्हणजे 16 पोझिशन असते, तर इथे येणार आपला 15व्या पोझिशनचा O, एसच्या आधी येतो आपला R, व्हीच्या आधी येतो आपला U, वायच्या आधी येतो आपला X. ORUX. तर ORUX म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे बरोबर. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24 हा देखील रिझनिंगचा प्रश्न आहे. जर डोळे म्हणजे नाक, नाक म्हणजे दात, दात म्हणजे कान, तर खाणार कशाने? तर आपण खाणार कशाने? दातांनी खाणार, पण दाताला आपण काय म्हटले? कान. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 कान. आता बघा, पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणती तारीख बरोबर नाही? तारीख बरोबर नाही म्हटल्यावर आपण शेवटच्याच तारखा बघू. बघा, 29/11/2000. सर आपल्याला डायरेक्ट इथे लक्षात निदर्शनास येईल 29/2, कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 किंवा 29 दिवस असतात. पण 29 दिवस कधी असतात? हे लीप इयरमध्ये असतात. म्हणजे लीप इयरची डेफिनेशन काय? त्या वर्षाला 4ने भाग गेला पाहिजे. जे वर्ष असेल XYZ त्याला 4ने भाग गेला पाहिजे. पण 29 फेब्रुवारी 2009ला 4ने भाग जात नाही. त्यामुळे 29 फेब्रुवारी ही तारीख 2009 मध्ये येणारच नाही, कारण 2009 मध्ये फेब्रुवारी महिना असणार आहे फक्त 28 दिवसांचा. तर आता आपण बघूया पुढचा प्रश्न. तर बघा, प्रश्न क्रमांक 87 आपण बघूया. प्रश्न क्रमांक 87 मध्ये म्हटलेलं आहे की एका कार्यक्रमात 20 व्यक्तींनी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले असता एकूण किती वेळेस हस्तांदोलन होईल? तर हे बघा, याच्यासाठी पण फॉर्म्युला आहे, पण आधी समजून घ्या. जर 2 व्यक्ती आले तर एक हँडशेक होतो. 2 व्यक्ती आले तर एक हँडशेक होतो. जर 3 व्यक्ती आले तर 2 हँडशेक होतात. तर अशाच प्रकारे 4 व्यक्ती आले तर किती हँडशेक होतील? 4 व्यक्ती आले तर बघा, पहिला व्यक्ती 3 जणांशी हँडशेक करणार, दुसरा व्यक्ती करणार फक्त 2 जणांशी आणि तिसरा व्यक्ती करणार फक्त 1 जणांशी.
म्हणजेच किती होणार? 6 हँडशेक होणार. आता याचं उत्तर बघा कसं असतं. याच्यासाठी हा आपला फॉर्म्युला. आता बघा तुम्ही, हे तुम्हाला सांगितलं की हँडशेक नेहमी कमीच असतात. तर बघा आता किती हँडशेक होणार याच्यासाठी एक जो फॉर्म्युला आहे तो बघा. फॉर्म्युला आपण डायरेक्ट लिहू शकतो. जे आपल्याला नंबर ऑफ माणसे किंवा नंबर ऑफ व्यक्ती असतील ते लिहायचे गुणिले n-1 भागिले 2. तर बघा आता इथं आपण ह्या फॉर्म्युल्यात आपल्या ज्या किमती दिल्या आहेत त्या टाकूया. पहिला सर्वात n म्हणजे आपल्याला दिलेला आहे 20, n-1 म्हणजे होणार 19 भागिले 2. 2 2 गेले 19 गुणिले 10 म्हणजे आपलं उत्तर असणार 190. 190 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. आता बघा पुढचा प्रश्न आहे रिझनिंगचा. त्याच्यात म्हटलं की सचिन पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तो दोनदा, आता पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे म्हणजे त्याचं तोंड इकडे. जर आपण नेहमी वरची दिशा उत्तर धरली तर तो दोनदा काटकोनात उजवीकडे वळाला तर त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल? काटकोनात दोनदा उजवीकडे वळाला म्हणजे तो इकडे आला. पहिल्यांदा इकडे येणार वळाल्यावर, दुसऱ्यांदा वळाल्यावर इकडे. तर पाठ त्याची असणार पश्चिमेकडे. म्हणून याचं उत्तर असणार पर्याय क्रमांक 4. चला तर आता पुढचा प्रश्न बघूया. बघा प्रश्न क्रमांक 95. प्रश्न क्रमांक 95. आज रोजी तुकाराम, हनुमंत आणि महादेव. तुकाराम, हनुमंत, महादेव या 3 व्यक्तींच्या वयाची बेरीज दिलेली आहे आपल्याला 77. बघा तुकाराम, हनुमंत आणि महादेव यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे आपल्याला 77 वर्ष. तर 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होतील? तर बघा 3 वर्षापूर्वी तुकाराम सुद्धा 3 वर्षांनी लहान होणार, हनुमंत सुद्धा 3 वर्षांनी, महादेव सुद्धा 3 वर्षांनी. म्हणजे टोटल आपल्याला किती? 9 वजा करायचे. तर 77 मधून आपण वजा 9 केले तर आपल्याला उत्तर येणार 68. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. 24 कपाटांची किंमत 48,720 रुपये आहे. तर एका कपाटाची किंमत किती? तर बघा डायरेक्ट होणार 48चे 720 भागिले आपण 24 करणार. 24 दुने 48, 24 त्रिक 72. पण इथे येणार मध्ये 0 कारण 7 येणार आहे म्हणून 2030 म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 2030. तर 2030 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. वजाबाकीचा प्रश्न आहे. अंकगणिताचा प्रश्न आहे. वजाबाकी करायची आहे सरळ. 759,001 वजा 69940 आहे. सॉरी आपले आकडे जर हलून गेले इथे. आपण परत लिहूया, थांबा. आकडे लिहायची गरज नाही, आपण डायरेक्ट स्क्रीनवर सुद्धा करू शकतो. चला डायरेक्टच करू आपण या प्रश्नाचं उत्तर काय येईल बघा. आधी बघून घ्यायचे आकडे बरोबर आहेत का. 3 आणि 4 7 आणि इथे सुद्धा 3 आणि 4 7 आहे. तर सर्वात पहिला एकातून 0 गेला उरला 1, नंतर परत 0तून 0 गेला 0, 0तून 0 गेला 0, चौथ्या 0तून 0 गेला 0, 9तून 9 गेले 0, 5तून 9 नाही जात म्हणजेच 75 मधून डायरेक्ट आपण 69 वजा करू शकतो. म्हणून इथे येणार 6. म्हणून 6 4 वेळा 0 आणि 1 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 98. रोहित 4 डावात काढलेली धावांची सरासरी 80 आहे. तर 4 डावात एकूण किती धावा केला? डायरेक्ट गुणाकार करायचा, इथे काहीच करायची गरज नाही. 832 म्हणजे 320 धावा त्यांनी 4 डावात केलेल्या आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला 820चे 4% म्हणजे किती? सॉरी 825चे. तर आपण इथे लिहूया 825चे 4% म्हणजे 4/100. आता इथे बघितलं असतं आपल्याला डायरेक्ट याला आपण पहिला 4ने कट करून घेऊ 25 आणि मग आता 25ने कट करू. 25 त्रिक 75 उरले किती? 7 7 5 25 त्रिक 75 म्हणजे 33 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 याचे बरोबर उत्तर आहे. आता 100वा प्रश्न बघू आपण मॅथ्सचा आहे का नाही. 100वा प्रश्न देखील मॅथ्सचा सिंपल गुणाकाराचा प्रश्न आहे. 25 गुणिले 25 गुणिले 12 पॉईंट्स आपण बघून घेऊया आणि सोडवूया. तर बघा 0
सॉरी, पहिला सर्वात 0.25 गुणिले 2.5 गुणिले 1.2. आता आपल्याला 25चा वर्ग माहिती आहे म्हणून आपण डायरेक्ट 625 लिहूया, पण आपला पॉईंट कुठे येईल ते आपण लास्टलाच काढूया. गुणिले 12, 12×5 = 60, 12×2 = 24 आणि 6चा 0 हातच्याला 3, 12×7 = 72 आणि 3 = 75. आता बघा, पहिल्यानंतर पहिल्या दशांश चिन्हानंतर 2 संख्या आहेत, दुसऱ्या दशांश चिन्हानंतर 1 आणि तिसऱ्या दशांश चिन्हानंतर देखील 1, म्हणजे टोटल 1 2 3 4 4 संख्या ह्या दशांश चिन्हानंतर यायला पाहिजे, म्हणून 1 2 3 4 दशांश चिन्ह येणार इथे आणि इथं आपण लिहिणार 0, म्हणून उत्तर असणार आहे 0.75. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे याचे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे 100 प्रश्नांमधले आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे सर्व प्रश्न बघितले आहेत. हा लेक्चर लाईव्ह होता, पण टेक्निकल एरर आल्यामुळे हा लेक्चर आपल्याला लाईव्ह घेता नाही आला. तर आता आपण तुमच्यासाठी हा लेक्चर उपलब्ध करून दिला जाईल. सर्व गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नांचे आपण उत्तर द्यायचे प्रयत्न केलेले आहेत विथ एक्सप्लेनेशन. जर काही प्रश्न सुटले असतील तर ते आपण जेव्हा मराठी आणि जीकेचे प्रश्नांची उत्तर देऊ तेव्हा आपण ते कव्हर करू. असेच नवनवीन व्हिडिओज, लेक्चर्स तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.